अरे हे काय होतंय? फर्स्ट टाइम गाडीने असं केलं. कशा आहात? सगळं ठीक ना? आज आपण चाललो आहे तारकर्ली, मालवणमध्ये. तारकर्ली बीच, गणपतीपुळे तारकर्ली. आता आपण आता नाश्ता करू. सकाळचे 8:30 वाजलेत. इथून 175 किलोमीटर दाखवत आहे. पूर्ण आपण कोस्टल रोडवर पकडणार आहे आज. कोस्टल राईड करायची म्हणून. सो तुम्हाला पण दाखवेल रोड कसा आहे, काय कंडिशन आहे, किती वेळ लागतो जायला. ॲज पर मॅप 4.5 तास दाखवतात, पण ॲक्च्युली किती वेळ लागतो आपल्याला बाईकवरून जायला हे तुम्हाला आज आपण सांगू. म्हणजे मी सांगेल, डोंट वरी. रस्त्याची कंडिशन पण सांगेल. जसं काल सांगितलं की काल पुण्यावरनं येण्यासाठी गणपतीपुळ्याला रोड इतका छान होता ना. 99% रोड चांगला आहे. 1% थोडे पॅचेस होते कुठंतरी मध्ये, काम चालू आहे बस, पण तो ठीक आहे. 1% पण म्हणताय ना, त्याच्यापेक्षाही कमी. पण 99% रोड चांगला होता. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तामणी मार्गे येऊ शकता. माणगाव मार्गे ऑसम रोड आहे, ऑसम. हवा खूप येत होती. हेल्मेटचं वायझरच लावलं नव्हतं. काही गोष्टी विसरत जातात बोलण्याच्या नादात. सो जाऊया, पाहूया या तारकर्ली. बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून प्लॅन होता जायचा. जाऊया पाहूया. पण आज फायनली चाललो आहे. प्रथम तुला वंदितो. आम्ही थोडंसं अलीकडंच, म्हणजे गणपतीपुळे जे आहे मेन मार्केटपासून थोडंसं आउटसाईडला थांबलो होतो. 1 किलोमीटर मागे, कारण तिकडं अफोर्डेबल होतं हॉटेल्स. या ठिकाणी असे डबडे लॉजेस आहेत, त्याचे 5-5 हजार रुपये सांगत होते काल. काय सीझन आहे म्हणून लोकांना लुटायची कामं करतात. अहो ते रूमची कंडिशन जर पाहसाल ना, की म्हणजे फार लॉजेस, हॉटेल नाहीच, लॉजच इतके भंगार रूम होते. आणि त्याला 5,000 रुपये चार्ज करत होते. काही लोक आपल्या श्रद्धेमुळे येतात इथं, आणि हे लोक श्रद्धेचा फायदा उचलतात. तुम्ही पण आलात की डायरेक्ट मना जे मागेल ते पैसे देऊ नका. पहिले तुम्ही एन्क्वायरी करा, थोडंसं एक्सप्लोअर करा. अदरवाईज यायच्या आधी ऑनलाईन बुकिंग करून या. पण इथले मेजरली बरेचसे हॉटेल्स आहेत ना, ऑनलाईन लिस्टेड नाही आहेत. इकडून उजव्या साईडला गेली गणपतीचं मंदिर आहे आपलं. गणपती, लहानपणी गणपती म्हणत नव्हतो आम्ही, गणपती म्हणजे गणपती बाप्पा, गणपती. इकडनं एक्झिट्स आहे, पण तुम्ही 2 व्हीलर आलाच तिथनं जाऊ शकता मंदिराकडे. हां, मग कुठं करायचं? पुढं चल. इकडनं एंट्री होते मंदिराला. लोक 4 व्हीलर घेऊन येतात डायरेक्ट, तर त्याच्यामुळं पूर्ण जाम लागतो. हां ना, ते काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. पण हा जाम अननेसेसरी लागला होता. आतमध्ये गाड्या खूप स्लो आहे. रस्ता सिंगल असे, म्हणजे एका वेळेस एकच कार जाऊ शकते एवढा रस्ता आहे. तो त्याच्यामुळं जे हे जाम लागून जातं. विकेंड आला ना, आजकाल ट्रेंडच झाला आहे. लॉंग विकेंड आला की लोक सगळे एकत्रच निघतात बाहेर. अरे बापरे, भला मोठा जाम आहे. चलो, हा आपला आरेवारेवाला रोड आहे. आपल्याला ह्या रोडने निघायचं आहे. हा पूर्ण कोस्टल रोड लागेल.
तुम्हाला काल सांगायला विसरलो मी. काल आपली ऑलमोस्ट गाडी चालली आहे 340 किलोमीटर आणि गाडीने मायलेज कालपर्यंत काढला होता. काल 31 दाखवत होते पण आता 30 झाला आहे वापस. ठीक आहे, कारण लोकली स्टार्ट केली. तर हे 30-31चा असा मायलेज देत आहे मला या राईडला, तुम्ही बघू शकता. आज किती गाडीला माहीत नाही. आज ट्रिप A1 रिसेट मारतो मी. ओके, सेट करावं लागेल पहिला. ट्रिप ए तर 0 मारू. ओके, ट्रिप एवरनं 0 मारला. हां, 4-5-6 किलोमीटर आपण ऑलरेडी पुढं आलो आहे. सिम्बा काय पावर आहे गाडी, सही सगळ्यात पावर आहे गाडीमध्ये. पावर चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण यार फक्त याचा प्रॉब्लेम आहे तो फक्त म्हणता येणार नाही. SD ॲडव्हेंचर ह्या गाडीला प्रॉब्लेम आहे सेन्सरचा. एवढे सेन्सर लावलेत याला की ते सेन्सरसारखे ब्लिंक होतात आणि काय ना काय प्रॉब्लेम शो करतात. ॲडव्हान्स आहे म्हणून ॲडव्हान्स प्रॉब्लेमसुद्धा आहेत. त्यांचे प्रॉब्लेम फाइंड आउट करायला शोरूमवाल्यांना खूप कसरत करायला लागते. ते लिटरली R&D करतात. हे चेंज करून बघ, ते चेंज करून बघ, ते क्लीन करून बघ. यार असं नाही, तुमच्याकडे एक्सपर्टीज पाहिजे. तुम्हाला एरर कोड दाखवला की तुम्हाला कळलं पाहिजे की यार एक्झॅक्टली हा इश्यू आहे. पण नाही, तेवढे एक्सपर्ट नाही आहेत ते अजून, इव्हन पुण्यात तरी. आणि यार SD ॲडव्हेंचर हे जावा या शोरूमवाले आहेत, त्यांची सर्व्हिसमध्ये इश्यूज आहेत. म्हणजे पुण्यामध्ये मी नाव घेत नाही यार इंडिव्हिज्युअल शोरूमचं कुठल्या, पण ते एवढं प्रॉपर नाही आहेत. त्यांची सर्व्हिस नाही मला आवडत. आफ्टर सर्व्हिस सांगतो आहे. मार्केटिंगच्या वेळेस तुमचे एवढे मागे लागतात ना ही गाडी घ्या, परंतु लिटरली तुम्हाला म्हणतात फोर्स करतात गाडी घ्यायसाठी की घ्या. एकदा तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला वापस फोन करत नाही. तर तुमची नंबर प्लेट रेडी आहे, तर तुमचं हे रेडी आहे, तुम्ही डिलिव्हरीला कधी येता, काही करत नाही. त्यांना फक्त पैशाची घेणं देणं आहे. त्यांनी ही सर्व्हिस थोडीशी इम्प्लिमेंट केली पाहिजे. या सर्व्हिस दिल्या तरच लोक येतील तुमच्याकडे चांगली. नाहीतर आम्ही कोणाला सजेस्ट करू की तुम्ही गाडी घ्या त्यांच्याकडनं. सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट करा तुम्ही, तर लोक येतील. हा दुसरा बेल्ट आला आहे आरेवारेचा. 3 बेल्ट लागतात ॲक्च्युली. एक मागा एक गेला, दुसरा हा. हा एक बेल्ट आहे, पुढं एक बेल्ट आहे. तिथं जास्त गर्दी असते. थोडासा तिथं म्हणजे बेंच वगैरे बनवले आहेत, तर लोक बसू शकतात आरामात. हा एक बीच आहे, हा आरे बीच आहे गेस. पुढं वारे. ते नाव लिहिलेलं असेल. आरेवारे हे 2 सेपरेट बीच आहे ना मित्रांनो. आरेवारे म्हणतो ना सगळे, सेपरेट आहे दोन्ही. काजरी भाटी बीच, काजीर भाटी. ओके, त्याला नाव दिले काजीर भाटी बीच. पुढं एक तुम्हाला दाखवतो तुम्ही आरे बीच लागेल. Love you if you can. हा आपला चेतन आहे. चेतन चालवतो आहे गाडी. त्याच्यामागं मी आपला गोप्रो माउंट केला आहे. म्हणजे काय तुम्हाला थोडंसं सिनेमॅटिक शॉट पाहण्यासाठी, थोडेसे वेगळे शॉट घेण्यासाठी. केव्हा तुम्ही रोड बघणार आहे, थोडंसं जरा मला पण पहा, गाडीवर पण पहा, आहे का नाही. केव्हा कधीपर्यंत मराठी भाषा यार आपली, म्हणजे आपण जी नॉर्मल बोलतो तशीच बोलतो मी. म्हणजे एवढं हे त्याला तेल तूप लावून नाही बोलत. महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापर्यंत कॉन्टेंट आला पाहिजे. तर त्याला पॉलिश करत बसा, मनामध्ये स्वच्छ मग तुम्हाला बोला. हिंदीमध्ये होतं ज्यावेळेस मी हिंदी बोलतो त्यावेळेस थोडंसं विचार करून बोलतो, शब्द सेंटेन्स बनवतो. तसंच आपलं इंग्लिश आहे. लिहिलं आहे का? हां, हा वारे बीच. जर पुढं लागेल तो आरे. का उजव्या साईडचा आहे वारे बीच.
गटर गटर वटर वटर. इथं पण लोक मस्त गाड्या लावून थांबतात संध्याकाळी सनसेटला. हे कार आपले पार्क करतात. इथून बीच काही लोक चेअर पण घेऊन येतात आणि मस्त चेअरवर बसतात बीचवर पाहत आणि सनसेट बघतात. सनसेटचे काही व्हिडिओ आहेत यार मी पाहिला, पण सूर्य तो मला दिसताना एका जागी दिसतो, नंतर हळूहळू ब्लर होतो. असं वाटतं कोणतं फिल्टर लावतो आहे, तो खाली जात नाही, कळत नाही का डोक्या आपल्या डोळ्याचं इल्युजन आहे. हा पट्टा, ह्या पट्ट्यावर गर्दी असते. हा मेन पट्टा गाजलेला आहे, इथं लोक खातात. हा बेल्ट आहे ना, हा थर्ड, हा तिसरा बेल्ट आहे, हा मोठा आहे. इथे येतात लोक बरेचसे थांबतात. आणि तुम्हाला जर इथं बीचवर झिप लाईनिंग करायचं असेल तर इथे एक पॉईंट आहे, तिथून तुम्ही झिप लाईनिंग करू शकता. चार्जेस काय माहीत नाही मला, तिथं लिहिले असतील, पाहावं लागेल. काय इथं झिप लाईनिंग आहे. चार्जेस काय लिहिले का नाही काय माहिती, चार्जेसच नाही लिहिले त्यांनी. 500-600 रुपये काहीतरी आसपास आहे चार्जेस तिथं. इथून जी झिप लाईनचा चालू होतो तो त्या बीचपर्यंत डायरेक्ट जवळपास 800-900 किलोमीटर 800-900 मीटरचा असेल तो पट्टा झिप लाईनचा. हा आरे वारे पूल हा एक चांगला बीच आहे. इथं ॲक्टिव्हिटीज नाही आहेत जास्त, पण आहे, क्लीन आहे, शांत आहे. मोठा पट्टा भेटेल तुम्हाला फिरायला. हां हा आरे, हा याला म्हणतात आरे बीच. आणि तो होता वारे. हे वेगवेगळे दोन्ही बीच आहे कम्प्लिटली. इथं थोडीशी पार्किंगचे आहेत इश्यूज, म्हणजे साईडला तुम्हाला येऊन दाबा लागलं गाडी. टू व्हीलरला आतमध्ये आहे छोटासा पार्किंग आहे, पण फोर व्हीलर तुम्हाला साईडलाच लावावं लागेल. कोणतं एक गाव लागलं आहे, रत्नागिरी. अच्छा, रत्नागिरीमध्ये, पण जिल्हा रत्नागिरीमध्ये प्रॉपर. ओके, त्याच्यामुळे बँक्स वगैरे दिसायला लागले इकडं. रत्नागिरीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. गोखले नाका रत्नागिरी. अरे देवा, जय गणपती बाप्पा मोरया. रत्नागिरी बस स्थानक. ओके, एस टी महामंडळाचं बस स्टँड. छान केलं आहे. एक मंदिर आहे, काय झारी विनायक मंदिर, बाप्पांचं मंदिर आहे. असेल इथलं, आपल्याला माहीत नाही आहे. भाटे, अरे भाट्यांचं काय इथं, जर कुणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा नक्की हे भाटे काय आहे. इथलं प्रॉपर लोकांचं नाव आहे, कितले गुरु होते, काय आहे यार, माहिती पण पाहिजे ना, काय आहे त्यांचा इतिहास. बघूया, हॉटेल चालू आहे, बंद पण नाही आहे. एक चांगलं हॉटेल दिसतं ते पण नाही आहे. मे बी ब्रेकफास्ट नाही त्यांच्याकडे रेडी. हॉटेल आराध्या गेलं. हां, इथून राईड यायचा होता हॉटेल आराध्यापासून, बाकी तर सरळ रोड आहे.
लागलं इथं नाश्ता भेटून जाईल. रत्नागिरीमध्ये पण हॉटेल्स ओपन होते झाले यार. मिसळ चहा तुडुंब गर्दी तिथं. स्वामी समर्थ ग्राहक रामेश्वर. समोरच्या गाव गेलं. त्या गावापासून थोडंसं पुढे वरती घाट, थोडासा छोटासा घाट चढला. या सरळ पट्टा आहे, सरळ निघायचं. आम्ही नाश्त्यासाठी ट्राय करू म्हणलं तिथं, पण तिथं यार म्हणजे चांगलं हॉटेलच नाही भेटलं ब्रेकफास्टसाठी. आता चाललंय पुढं शोधत. त्यासाठी त्याला बोललो होतो मी, चेतन तुला बोललो होतो की आपण नाश्ता करू गणपतीपुळेमध्येच, पण म्हणला नाही पुढं करू आपण. चलो आता देखते, काही हरकत नाही. नाश्ता करून झाला आहे आपला. आता आपण निघतोय आपल्या डेस्टिनेशनकडे. चलो आतापर्यंत आपण जवळपास 62 दाखवत आहे प्लस 5 म्हणजे 67 किलोमीटर पुढं आलो आहे. आणि वाजले आहेत 10:50. अजून 108 किलोमीटर राहिलेत. 2.5 तास लागतील जायला. साधारणतः 1.5-2 वाजेपर्यंत पोहोचू आपण. रस्ता चांगला आहे, मध्ये मध्ये थोडासा खराब आहे. म्हणजे सुरुवातीचे जे काही एक 25 ते 30 किलोमीटर आहे ते रत्नागिरीपर्यंत यूजपर्यंत ते कसं आहेत, छोटे छोटे रस्ते आहेत आणि रस्त्यात खड्डे पण बरेचसे आहेत. मध्ये मध्ये छोटे छोटे गाव आहेत, त्याच्यामुळे तुमचा स्पीड 40-50 आतच राहतो, तुम्हाला पळवता येत नाही. जसं रत्नागिरी क्रॉस करत असाल, रत्नागिरीनंतर असाच रोड आहे, मग तुम्ही फास्ट चालू शकता. रत्नागिरीपर्यंत जरा थोडंसं तुम्हाला स्लोच यावं लागेल, ऑप्शन नाही आहे. वळणं खूप आहेत आणि आजूबाजूचे लोक मध्ये मध्ये सारखे येतात, कारण त्यांचं गाव आहे जनरली. वहदा नाही का, काय म्हणतात त्याला, त्यांचा रोड ते यूज करतात. सो तुम्हाला ब्रेकिंग वगैरे यूज करावं लागतं, ऑप्शन नाही आहे. सो रत्नागिरीपर्यंत स्लो, नंतर तुम्ही पळवा, जेवढी पळवायची तेवढी. वळणाचे रोड आहे, त्याच्यामुळं बोर होत नाही तुम्हाला. टर्न मधनं कोस्टल रोड म्हणतात याला, पण समुद्राचा आधीमध्ये दिसतो, सारखा कंटिन्यू दिसत नाही. एखादं गाव लागलं म्हणजे यार जनरली पूर्णपणे समुद्राच्या इथून रोड पण येता येणार नाही तो, त्याच्यामुळं गावागावातनं नेलेला रोड आहे आणि मध्ये मध्ये समुद्राच्या किनारपट्टीवरून जाते. सो मला कंटिन्यू समुद्र बघायला नाही भेटणार, आधीमध्येच बघायला भेटेल. गावाला आहे, इकडून आपल्याला डावीकडे वळायचं आहे. बोटी आहे, फिशिंगसाठी बोटी आहेत त्या. थोडा दलदल पण झाला एरिया इथला. थोडं ब्रिज लागेल आपल्याला, ब्रिजवरून तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. एक ड्रोन पाय होता यार, ड्रोन 10 years. हे देवा,
मला ड्रोन घेण्यासाठी मदत कर. चांगले शॉट्स घेतले असते ना मी. ये है समंदर का पानी. समुद्राचं पाणी दिसतं का? दिसतंय बरं. हा आयलँड सारखं झालं यार. सुंदर वाटतंय. मस्त छोट्या बोटीने जायचं आतमध्ये. पण पाणी तिथं कितपत येतं काय माहिती. लाल परी दिसली बाबा एक. ती वाली लाल परी नाही, आपली ओरिजिनल लाल परी. लाल परी. वेताळ मंदिर जैतपूर आहे मिठगावाने. खराब आहे माहीत नाही. थोडाफार खराब असेलच. थोडाच आहे, जास्त नाही आहे. शॉर्ट ब्रेक घेतला होता पाणीचा. थोडंसं 10 ते 15 मिनटाचा ब्रेक घेतला. थोडं एनर्जी ड्रिंक वगैरे घेतलं, पाणी पिलं, निघालं. रस्ता फार वळणावळणाचा आहे. मध्ये खड्डे आहेत आणि काही ते चांगला पण आहे, काही खराब पण आहे. सो तुम्हाला थकवा जाणवतो लगेच. सो म्हणून छोटासा ब्रेक घेतला आणि पुढं निघालो आहे. आता पुढचं अंतर फक्त 65 किलोमीटर राहिले आणि 1.5 तासात पोचू साधारणतः. आत्तापर्यंत आपण 110 किलोमीटर आलो आहे आणि 11:56 झालेत. मिलिंदवाडी म्हणून गाव आहे. मागं पडेल म्हणून गाव होतं. छोटे छोटे गाव. मित्रांनो, जर तुम्ही कोस्टल रोड बाईक ट्रिप करत असाल, तुम्हाला वाटत असेल पूर्ण समुद्रकिनारी पट्टीपासून रोड आहे, तुम्हाला पूर्ण वेळ समुद्र बघायला भेटलेलं, पण नाही, तसं काही नाही आहे. पूर्ण रोड समुद्र किनाऱ्यापासून नाही आहे. मध्ये 20-30 किलोमीटर 40 किलोमीटर अंतरामध्ये तुम्हाला मध्ये समुद्र बघायला भेटेल. कंटिन्यू समुद्राच्या बाजूने रोड नाही. असे मैदान आहेत, शेती आहे लोकांची समुद्राच्या साईडला. सो त्याच्यामुळं तुम्हाला कंटिन्यू रोड तर बघायला भेटणार नाही आहे. हा रोड थोडासा समुद्राच्या साईडने, थोडासा नाही काय म्हणते त्याला, आतून घेतलेला आहे, गावातनं बिवातनं रोड घेतलेला आहे. पूर्णपणे समुद्राच्या किनाऱ्यापट्ट्यावरून यायला नाही आहे. जर तुमचा प्लॅन असेल तर तो तुम्हाला या व्हिडिओत मी तेच सांगेल की तुम्हाला पूर्ण वेळ समुद्र बघायला भेटणार नाही. छान रोड आहे. लाकडी ताजा लाकडी घाण्याचा ताजा रस. लाकडी घाणा, लोखंडी घाणा, ऊसाचा रस आहे. तुम्ही ऊस त्या मशीमध्ये टाकता तर ऑब्विसली रसच बाहेर पडणार. लाकडाच्या घाण्यात घाला या लोखंडी, हेच कळत नाही. काहीतरी युनिक बनवायच्या नावात लोकांना थोडंसं वेडं बनवायचे गोष्टी चालल्या जातात. कळेश्वर, नांदगाव, देवगड. राईट साईडला देवगड एक फाटा लागेल, त्याच साईडने आपल्याला निघायचं आहे. चेतन कुठं पोचले? चला
आपल्याला लेफ्टला जायचं आहे. सरळ जातो रोड देवगड स्पार्कर मालवण. सरळ गेलं की देवगड किल्ला, देवगड समुद्र, देवगड बीच स्ट्रेट आणि लेफ्टनी मालवण आपलं तारकर्लीवाला रोड. हे फायनल डेस्टिनेशन शॉट. आपण अपेक्षा करतो की असा पूर्ण रोड असेल. कसा? हा असा. नाही ना, पूर्णपणे रोड नाही आहे असा. काय करणार? हा असा फील आपल्याला हवा असतो पूर्ण रोड, पण नाही भेटत. काय करणार? खराब दिसतोय. केवढा खराब आहे डोन. पण खराब आहे. छोटंच पॅच आहे. नेमकं जो बीच आहे तो तेवढाच खराब आहे. वाहून गेला का रोड? समुद्राचं पाणी येऊन. आली जरा काही फोटोज काढले आम्ही. तर चाललोय पुढे. फोटोज काढले, व्हिडिओज काढले या पट्ट्यावर. पण हा बेल्ट थोडासा मोठा आहे म्हणून म्हटलं पूर्ण शूट करावं. कॅमेरा लावलाय त्या साईडला. बघितला हा बेल्ट. हा एक मोठा बेल्ट आहे. म्हणलं हा शूट करावा जरा फ्रेममध्ये येईल. थोडंसं नागमोडी टर्न येतं. नागमोडी नागमोडी. कुठे गेला चेतन? वसुंधरा आपलं कणकेश्वर. रस्ता थोडासा डिफिकल्ट आहे. थोडा जास्त नाही आहे पण आहे. ही बाजू फारच वर आहे. बऱ्याच अशी रांगोळ्या रस्त्यावर त्या परमनंट रांगोळ्या आणि अशीच ताडपत्री लावली. छान वाटतंय.
वगैरे लावल्यात. पुढं पण गुढी पाडव्यासारख्या गुढी उभारल्यात. गुढी उभं राहतात. इकडं पण गुढी आहेत. इकडं पण. अरे वा, क्या बात है. सुंदर दिसते एकदम यार. कुछ अलग ही कल्चर आहे. काय ते फंक्शन फेस्टिवल होतं वाटतं इकडं. छान. कासल 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 का. इथून बीच आहे. आता आम्ही रूम शोधतोय. रूम भेटली की तुम्हाला सांगतो अपडेट. हॅलो मित्रांनो, आता वाजले 4:30. तुम्ही म्हणसान हा माणूस 2 वाजल्यापासून कुठं गायब होता, त्यांनी अपडेट नाही दिले. तर अपडेट हेच आहे की आम्हाला रूम भेटली नाही आहे, हॉटेल काय भेटलं नाही आहे. सो आम्ही फिरतोय. फिरलो 1-1.5 तास. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो. फ्रेश म्हणजे हातपाय नाही, तोंड वगैरे धुतलं. हातपाय तोंड नाही, फ्रेश तोंड वगैरे धुतलं. त्याच्यानंतर थोडंसं विचार केला, ऑनलाईन पाहिलं. जवळपासच्या 20 ते 40 किलोमीटर हॉटेलला कॉल केले. प्रत्येकाने सांगितलं रूम अवेलेबल नाही आहे, रूम अवेलेबल नाही आहे, रूम अवेलेबल नाही आहे. आणि आम्हाला काही रूम भेटल्या, म्हणजे 99पैकी 1% रूम भेटल्या. तर त्या रूम्स एवढ्या घाणेरड्या होत्या की त्यात तुम्ही राहू शकत नाही. त्यांचं टॉयलेट नाही, अदर थिंग, कॉमन वॉशरूम. म्हणजे जे लॉंग विकेंडचा जो डिसॲडव्हान्टेज आहे ना, खूप भयंकर होता आमच्यासाठी. फर्स्ट टाईम असं झालं की यार इकडं रूम नाही अवेलेबल. आणि जर तुम्ही पुढच्या वेळी येणार असाल लॉंग विकेंडचा प्लॅन करून, तर तुम्ही हॉटेल तुमचं बुकच करून या, अशी येऊ नका. आणि हॉटेल बुक केल्यानंतर हॉटेलवाल्याला कॉल करा, त्याचे फोटो मागवा आणि हॉटेल पहा. इथं खूप मोठा स्कॅम आहे रूम रिलेटेड. ते रूम एक तुम्हाला ऑनलाईन एक वेगळी टाकतात आणि दाखवतात वेगळी. म्हणून म्हणलं सो बेस्ट तुमच्यासाठी आहे की तुम्ही प्री बुक करून या. अदरवाईज लॉंग विकेंडला येऊ नका. अदर टाईम या, तुम्हाला रूम भेटून जाईल. पण लॉंग विकेंड जर बघितलं तर आज आमच्यासारखी स्थिती आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की आम्ही राहणार कुठे. आम्ही तर आता फक्त जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो. आता बीच वगैरे पाहणार आम्ही आणि आम्ही रिटर्न टू पुणेच्या दिशेला निघणार. जाता जातात आमचा असा प्लॅन आहे की कणकवलीला जाऊन स्टे करायचा. म्हणजे इथं तर हॉटेल्स भेटले नाही, रूम भेटले नाही. सो इथून कणकवली दाखवले जवळ 50 ते 56 to 60 किलोमीटर आहे. सो 60 किलोमीटर दूर जाऊन कणकवलीला आम्ही स्टे करू. म्हणजे कोकणवासी गोवा पहिले लुटायचे, आता तुम्ही पण लुटायला लागलेत. एवढं पण माणसाने वेळ काढू नये. असं जर तुम्ही केलं तर इकडे येणं बंद करतील यार. खरंच जर तुम्हाला लोकांच्या लोकांसोबत जर असंच करायचं असेल तर कोण येणार इकडं. मी तेच म्हणतो यार, याच्यापेक्षाही बेस्ट प्लेसेस कुठं असतील तर तुम्ही जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत या जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही याच्यापेक्षाही बेस्ट प्लेसेस एक्सप्लोर करा आणि टाका ऑनलाईन. लोक तिकडं पण जातील. आपण पोचलोय तारकर्ली बीचवर. एवढा फालतू बीच आहे ना, खूप घाण आहे, खूप घाण आहे, खूप घाण.
तुमचा जर प्लॅन असेल यायचा गर्दीमध्ये येऊ नका. की गचमड कचरा कचरा असा कचरा आहे. जर प्लॅन असेल तर लॉंग विकेंडला येऊ नका. आजचं साप्ताहिक इथं संपून आम्ही पुढे जात आहे. चल या रोडला ये. खूपच गर्दीमय बकवास. इट्स नॉट बकवास. गर्दीमुळे ना काही दिसत नाही ॲक्च्युली. तुम्ही या तर निवांत या. आजच्या गर्दीमुळे ना खरंच काही मजा येत करता नाही आली आम्हाला. आमचा खूप काही प्लॅन होता. ह्या गर्दीमुळे ना लॉंग विकेंडमुळं पूर्णपणे आम्हाला कॅन्सल करावं लागला. आता आम्ही चाललो आहे आमच्या घरच्या दिशेने. ऑन द वेमध्ये आम्ही एखादं हॉटेल पाहू आणि तिथे स्टे करू.